म्हणोनी शरण जावे, म्हणोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, तेव्हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, तेव्हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट, तेव्हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, तुझे पाया तुझे पाया पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया. आता हृदय आपुले चौफाळनिया भले, वरी वैसऊ पाऊले श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादला
विठ्ठलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेमी बोलतो वचने अति भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत तुकोबाराय महाराज यांचा हा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला अभंग आज आपण कीर्तनरूपी सेवेकरिता निवडला आहे. अभंगामधून तुकोबाराया शरणागती या साधनाची चतुसूत्री सांगतात किंवा या अभंगामधून तुकोबाराया तुम्हा आम्हाला सर्वसामान्य जीवाला सांगतात की बाबा देवाला शरण कसं जायचं आणि या मनुष्य देहामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला भगवंताला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला भगवंताला शरण जावंच लागतं. का तर आपल्या जीवनातल्या दुःखाचा आत्यंतिक नाश जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपल्याला देवाला शरण जावं लागतं. त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय शिल्लक नाही. शरणागतीशिवाय दुसरा कुठलाच मार्ग आपल्याकडे शिल्लक नाही. म्हणून या मनुष्य देहामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला देवाला शरण जावं लागतं. पण काही लोकांचं म्हणणं असतं की बाबा आम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली म्हणजे आम्ही देवाला शरण गेलो. पण गळ्यामध्ये नुसती तुळशीची माळ घालून देवाला शरण गेलो असं म्हणता येणार नाही. भक्त होण्याकरिता तुळशीची माळ ही घालावीच लागते. पण त्याचे जे नियम आहेत काही अटी आहेत त्या सुद्धा पाळाव्या लागतात. मग माळ घालत असताना किंवा ज्यांनी माळा घातल्या त्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. पण आपण विचार करत नाही आणि त्यामुळे आपल्या खूप मोठ्या चुका होतात. विठ्ठल अभंगाकडे ओढण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या दरबारामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा वर्ष 10वे आणि या 10व्या वर्षातील ही 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा तुम्हा सर्वांच्या इच्छेने माझ्यासारख्या अज्ञान बालकाकडे आली ही माझं परमभाग्य समजते. माझं पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे. या अभंगामधून तुकोबाराया सांगतात की बाबा आपल्याला भगवंताला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. तर देवाला शरण कसं जायचं देवाला शरण याच प्रश्नाचं उत्तर तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. म्हणावनी शरण जावे म्हणावनी शरण जावे म्हणावनी शरण जावे म्हणावनी शरण जावे Bye.
तुकोबरा या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की बाबा भगवंताला शरण कसे जायचं. सर्व भावे देवासी म्हणून शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावाने देवाला शरण गेलं पाहिजे. आणि देवाला शरण गेल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये दुसरा पर्याय नाही. मग संतांनी सांगितलं असं नाही, वेदांनी सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं, पुराणांनी सांगितलं की बाबा देवाला शरण जावं लागतं. एवढ्या सगळ्या जणांनी सांगितलं, पण एकाच वर्गाला उद्देशून सांगितलं. कोणाला सांगितलं? पशूंना सांगितलं का? अजिबात नाही. फक्त आणि फक्त मानवाला सांगितलं की बाबा तुम्ही देवाला शरण गेलं पाहिजे. मग मानवालाच का सांगितलं? कारण की शास्त्राच्या विधानाला लायक मनुष्य आहे. मनुष्या वाचोनी विधाना आन नये. आता आपल्या व्यवहारातला जर आपण विचार केलो तर शासनाचे नियम, लक्ष देऊन आहे का, शासनाचे नियम हे मानवा करता आहेत का पशु करता आहेत? मानवा करताच आहेत. तसं शास्त्राचे नियम सुद्धा मानवा करताच आहेत. पूर्वी काही नियम अटी निघाल्या होत्या, आताही त्या आहेत, परंतु आपण त्याचं पालन करत नाही. घाणमुक्त गाव हा नियम निघाला, परंतु या नियमाचं पालन कोण कोण काटेकोरपणे केलं हो? थोड्याफार लोकांनी केलंही असेल, परंतु अजून आहे तसंच चालू आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये एखादा जर नियम निघाला तर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन केलं जायचं. परंतु आता आपली बुद्धिमत्ता जास्त कशात वापरली जाते की बाबा नियमाचं उल्लंघन कसं केलं जाईल. नियमाचं उल्लंघन करण्यामध्ये आज आपला मोठेपणा आहे. विठ्ठल शासन रस्ते बांधू शकत नाही म्हणून शासन दुसऱ्याला त्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट देतं. एखाद्या गुत्तेदाराला दिलं, त्या गुत्तेदाराने तो रोड बनवला, मग आता त्याचे पैसे फेडण्याकरिता काय करतो? टोल नाके बांधले जातात. मग ते टोल कोणी फाडायचे? कुणी मंत्र्यांनी फाडायचे का पोलीस अधिकाऱ्याने फाडायचे? अजिबात नाही. कारण की त्यांचाही शहाणपणा, त्यांचाही मोठेपणा नियमाचं उल्लंघन करण्यामध्येच असते. कारण की एखाद्या जर मंत्र्यांनी तो टोल फाडला तर त्याचा त्या ठिकाणी कमीपणा होतो की बाबा यांची कुठेही किंमत नाही असं त्यांचा समज होतो. पण असं नाही. जेवढं नियम, जेवढ्या अटी आपल्याला शास्त्राने घालून दिल्या आहेत, त्या नियमांचं, त्या अटीचं पालन आपण केलंच पाहिजे. आता शहराच्या ठिकाणचा जर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी चौक असतो, मेन चौक, त्या ठिकाणी काय असतो? सिग्नल असतो. सिग्नल का? तर त्या ठिकाणी वाहनांची गर्दी होऊ नये, अपघात टाळावा म्हणून त्या ठिकाणी जागोजागी असे सिग्नल बसवलेले असतात. मग त्याचं काय असतं? जेव्हा त्या सिग्नलला लाल सिग्नल जेव्हा येईल तेव्हा गाड्या थांबवायच्या असतात आणि हिरवा सिग्नल लागला की गाड्या पुढे न्यायच्या असतात. पण कसं असतं, लाल सिग्नल लागून जर बंद झालं तर आता लोक हिरवा सिग्नल लागण्याची वाटच बघत नाहीत, लगेच पळतात. मग हे नियमाचं उल्लंघनच आहे की. मग अशा काही नियम, असे काही अटी आपल्याला शासनाने घालून दिल्या आहेत तर त्याचं आपण पालन केलंच पाहिजे. आणि शास्त्रामध्ये सुद्धा काही अटी आहेत, काही नियम आहेत, त्याचं सुद्धा आपण पालन केलंच पाहिजे. शास्त्रानं सुद्धा, शास्त्रकारांनी सुद्धा विचार करूनच अटी नियम बनवले असतील आणि फक्त मनुष्याकरताच बनवले आहेत. कारण की याला लायक मनुष्य आहे. आणि जो कोणी नियमाचं पालन करत नसेल, जो कोणी त्या नियमाचं उल्लंघन करत असेल, त्याला मनुष्यही म्हटलं नाही, त्याला पशुपेक्षाही वर